मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मात्र तू ठरला जातोय. तर काय सांगशील या आनंदाबद्दल, या ट्रॉफीबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? खूप चांगलं वाटतंय. आम्ही असंच अजून पुढे गेम करू, आमचे 100% देऊ पूर्ण टीमने. आणि टुर्नामेंट पण खूप छान चालली आहे. तर मी हा सामनावीरचा पुरस्कार अनिल कांबळे यांना देऊ इच्छितो, कारण की त्यांनी 4 षटकार मारून मॅच जिंकवले, कारण की आमच्याकडे पाठी अजून बॅट्समन नव्हते. तर प्लीज अनिल कांबळे यांना तुम्ही. तर मी हा पुरस्कार मात्र त्यांचा शेअर केला जाईल. अनिल कांबळे यांना विनंती करतो की आपण यायचे. आपल्याला देखील ऋतिक कांबळेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र देण्यात येत आहे. तर एकदा अनिलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. त्याच्या माध्यमातून देखील आपण एक दुहादार बल्लेबाजी मात्र त्याच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाली. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे जे कॅश प्राइज आलं होतं अर्थातच नितीन कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक देण्यात येत आहे. थँक्यू सो मच. तर अनिल, आज पुरस्कार मात्र तुला मिळाला. आज ऋतिकच्या माध्यमातून पुरस्कार तुला मॅन ऑफ द मॅचचा दिला जातोय. त्याचप्रमाणे षटकाराच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील दिली जाते नितीन कांबळे साहेबांच्या माध्यमातून. आज या पुरस्काराबद्दल, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धेचा आयोजन आम्ही स्वतःच केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला स्वतःला खूप आनंद वाटतो आहे. त्यात रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती, रेंगणे बाजू सगळा संघ, आम्ही 2 मंडळाने आम्हाला जो सपोर्ट केला त्याच्यामुळे त्यांचे आभार. थँक्यू सो मच अनिल आणि ऋतिक. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा आणि मान्यवरांचे आभार. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न